अगं आई, किती वेळ लावतेस? लवकर लवकर तयार हो ना, कारण थोड्याच वेळात गाडी येतच असेल. आणि मग जर गाडी आली तर घाईघाईत सामान ठेवशील तर काही सामान विसरशील, व्यवस्थित पॅकिंगसुद्धा करू शकणार नाहीस. त्यामुळेच मी म्हणतोय की लवकर लवकर ध्यानाने आपले सामान ठेव. ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत सगळं काही ठेव. कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल सांगता येत नाही. हे बोलता बोलता मुलगा दिलीप आईच्या खोलीतून बाहेर निघाला तेव्हा त्याची आई कुसुमताई म्हणाल्या, हो बाळा, तू चिंता करू नकोस. मी सगळं सामान व्यवस्थित ठेवलं आहे. 4 साड्या तर घ्यायच्या आहेत मला. या व्यतिरिक्त अजून काय मला लागणार आहे? तसे तर बाकीचे सर्व सामान सुनबाईने ठेवलंच असेल ना. मला तर फक्त साड्याच घ्यायच्या होत्या. बाकी काहीच घेऊन जायचे नाही. आपल्या आईचे बोलणे ऐकून दिलीप पुन्हा आतमध्ये आला आणि म्हणाला, काय आई, फक्त कपडेच? मी तुला म्हणालो होतो की कपड्यांसोबत खायचे प्यायचे सामानसुद्धा ठेव. आणि हो, फक्त 4च साड्या ठेवू नको. असे होऊ शकते की तिकडे गेल्यानंतर अजून काही दिवस थांबण्याचा प्लॅन होईल. त्यामुळे म्हणतोय थोडी जास्तच कपडे घे. मी तर म्हणतोय तुझ्या सर्वच साड्या बॅगमध्ये भर. थोडे एक्स्ट्रा कपडे भरले तर काय फरक पडणार आहे? आपल्याला पुन्हा घरीच तर यायचे आहे ना. आई, तू फटाफट तयार हो बरं. कविता तयार झाली आहे का नाही ते मी पाहूनच येतो. आई म्हणाली, हो, जाऊन बघ की सुनबाई तयार झाली आहे की नाही. नाहीतर गाडी आली तर तिचे सामान भरायचे राहील. सर्व सामान पॅक करून हॉलमध्ये सर्व बॅगा ठेव, म्हणजे आपल्याला तशाच गाडीत बॅगा भरता येईल. खरं तर आज सकाळपासूनच कुसुमताई खूपच खुश होत्या, कारण त्या आज आपल्या कुटुंबासोबत फिरायला माता वैष्णवी देवीच्या मंदिरात जाणार होत्या. आणि त्या स्वतः खूपच उत्साहित होत्या, कारण आपल्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी तिथे नवस केला होता. खरं तर त्यांचा मुलगा सावळ्या रंगाचा होता, त्यामुळे त्याचे लवकर लग्न ठरत नव्हते. आणि ठरले तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते लग्न मोडत होते. त्यामुळे कुसुमताईंनी वैष्णवी देवीला नवस केला होता की जर मुलाचे लग्न झाले तर मुलाला आणि सुनबाईला दोघांनाही सोबतच तुझ्या दर्शनाला घेऊन येईल. परंतु आपण जो विचार करतो सगळं काही पूर्ण होईल असं नाही. माता वैष्णवी देवीने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांच्या मुलाचे लग्नसुद्धा झाले. पण लग्नानंतर त्या वैष्णवी देवीला जाऊ शकल्या नाही. कारण हे होते की लग्नानंतर त्यांच्या घरात खूप काही कामं पडली होती, ज्याच्यामुळे त्या आपल्या मुला आणि सुनेसोबत दर्शन करायला जाऊ शकल्या नाही. आणि मग त्यानंतर दिवसानंतर दिवस जाऊ लागले. दिवस महिन्यांमध्ये गेले आणि महिने वर्षामध्ये. आता तर त्यांच्या मुलाच्या लग्नाला काही वर्ष झाले होते आणि त्यांना 8 वर्षाचा मुलगासुद्धा होता. आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा कुसुमताईंना आपला नवस पूर्ण करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्या खूपच खुश झाल्या आणि आज त्यामुळेच त्या खूपच जास्त खुश होत्या. शेवटी काही वर्षानंतर सगळे लोक जाण्यासाठी तयार झालेच आणि आपले सामान घेऊन त्यांनी घराच्या बाहेर पाऊल ठेवले. आणि थोड्याच वेळात तिथे गाडीसुद्धा आली होती आणि सर्वजण माता वैष्णवी देवीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या घरातून निघाले. पूर्ण रस्त्यात कुसुमताई आपल्या नवसबद्दलच विचार करत होत्या आणि पूर्ण रस्त्यात वैष्णवी देवीचे नाव घेत होत्या. शेवटी एवढ्या लांबचा प्रवास केल्यानंतर सगळे लोक पहिल्यांदा हरिद्वारला पोहोचले आणि तिथे गंगा स्नान करून आरती केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते वैष्णवी देवीच्या दारात पोहोचले. आता पुढचा प्रवास त्यांना पायी करायचा होता, म्हणजे त्यांना आता डोंगराच्या रस्त्याने चढत जाऊन देवीचे दर्शन करायचे होते. आणि शेवटी त्या उंच उंच डोंगराच्या रस्त्याने जाऊ लागल्या. मुलगा आणि सुनबाई आपल्या आईला छोट्या छोट्या मंदिरात दर्शन करण्यासाठी नेऊ लागले. परंतु कुसुमताई म्हणाल्या, हे दर्शन आपण येताना सुद्धा करू शकतो. सगळ्यात अगोदर मला मी नवस बोलले होते तो मला पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मला सगळ्यात पहिल्यांदा देवीचेच दर्शन घ्यायचे आहे. असे बोलून कुसुमताई हळूहळू पुढे चालू लागल्या आणि मुलगा आणि सून आपल्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांच्या पाठीमागे चालू लागले. शेवटी एवढ्या वर चढल्यानंतर त्यांनी वैष्णवी देवीचे दर्शन घेतले. दर्शन केल्यानंतर हे सर्व लोक काही वेळासाठी तिथेच बसले. सगळ्या लोकांनी तिथे खूप छान वेळ घालवला. आपापसात गप्पा गोष्टी मज्जा मस्ती करत राहिले. आपल्या मुलाला, सुनबाईला आणि आपल्या नातवाला एवढे खुश पाहून बिचारी कुसुमताईंना मनातल्या मनात खूपच आनंद झाला होता. तसे तर आपल्या मुलांचा आनंद पाहून आपले आईवडील दुप्पट खुश होऊन जातातच. आणि त्यामुळेच कुसुमताईसुद्धा आपल्या मुलांना खुश पाहून खूप खुश होत्या आणि माता वैष्णवी देवीला प्रार्थना करू लागल्या की माझा परिवार असाच कायमचा आनंदित राहो आणि कोणालाच कधीही कसलीही अडचण येऊ देऊ नको.
तिथेच वरती दर्शन करून ते लोक थोडंफार खाऊन पिऊन तिथून निघाले. शेवटी आता खाली उतरून त्या लोकांना अजून काही देवांना दर्शन करण्यासाठी जायचे होते. परंतु ते लोक जेव्हा वैष्णवी देवीचे दर्शन करून खाली आले तेव्हापासून कुसुमताई खूपच थकून गेल्या होत्या. त्यामुळे त्या आपल्या मुलांना तिथेच थोड्या वेळ बसण्यासाठी बोलू लागल्या. तेव्हा त्यांचा मुलगा दिलीप म्हणाला, आई फक्त थोड्या वेळच, मग आपण हॉटेलवर पोहोचू. मग तिथे गेल्यानंतर तू आराम कर आणि संध्याकाळी आम्ही बाकीचे ठिकाणं पाहण्यासाठी फिरायला जातो. कुसुमताईंनी होकारार्थी मान हलवली आणि आपल्या मुलांसोबत हॉटेलकडे निघाल्या. तिथे जाऊन त्यांच्या मुलांनी थोडा वेळ आराम केला आणि 3-4 वाजता ते लोक पुन्हा फिरण्यासाठी बाहेर पडले. त्याच वेळेस कुसुमताईंच्या सुनेच्या पायाला ठेच लागली. त्यामुळे तिच्या पायाला हलकीशी जखम झाली. त्यामुळे ते सर्व लोक फिरायला जाता जाता राहिले. सगळ्यांनी मिळून हे ठरवले की आता आपण उद्याच सकाळी फिरायला जाऊ. तोपर्यंत आपण सगळे इथेच आराम करूया. सगळ्यांनी रात्री एकत्र जेवण केले आणि एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. आता ते लोक खूप खुश होते. ते लोक आपापल्या खोलीत आराम करण्यासाठी जाऊ लागले. तर कुसुमताईंच्या नातू जो 8 वर्षाचा होता तो सुद्धा आपल्या आजीसोबत झोपण्यासाठी हट्ट करू लागला. परंतु दिलीपने त्यासाठी नकार दिला. म्हणाला, बाळा आजीला आराम करू दे. तू जर तिच्याजवळ झोपलास तर तिला तू झोपून देणार नाहीस. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, अरे दिलीप बाळा, त्याला तू ओरडत का आहेस? जर त्याला माझ्याजवळ झोपायचे असेल तर झोपू देत की, उलट माझे सुद्धा मन रमेल. त्यांचा मुलगा दिलीप म्हणाला, अगं आई, तुझ्याजवळ झोपला तर मला काहीच अडचण नाही आहे. पण तिकडे कविताच्या पायाला जखम झाली आहे. त्यामुळे ती संध्याकाळपासून रडत आहे. जर हा तिच्याजवळ गेला तर तिचे सुद्धा मन रमेल, नाहीतर ती जास्तच काळजी करत बसेल. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून कुसुमताईंनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, बरं बाळा, तू बरोबर बोलत आहेस. मग आपल्या नातवाला म्हणाल्या, बाळा जा जाऊन आपल्या मम्मीजवळ झोप. माझ्याजवळ तू उद्या झोपायला ये, ठीक आहे ना? आपल्या आजीने सांगितले आहे म्हटल्यावर ते छोटंसं 8 वर्षाचे बाळ आपल्या मम्मीजवळ झोपायला निघून गेले. आणि इकडे कुसुमताई आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेल्या. रात्री सगळे लोक आरामात झोपले होते. तेव्हा सकाळ झाली तेव्हा कुसुमताई उठून आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीकडे जायला लागल्या. परंतु जशा त्या आपल्या मुलांच्या खोलीजवळ पोहोचल्या तेव्हा त्यांनी बघितले की तिथे तर कोणीच नव्हते. खोलीच्या दरवाजावर तर लॉक होते. मग त्या थोड्या काळजीत पडल्या. पण नंतर परत विचार केला की कदाचित सुनेला इथे जवळ तो दवाखान्यात घेऊन गेला असेल, थोड्याच वेळात परत येत असेल. हाच विचार करून ते तिथेच वाट बघत बसल्या. 1 तास निघून गेला, 2 तासही निघून गेले आणि असेच बघता बघता दुपारही झाली. परंतु अजूनपर्यंत मुलगा आणि सून परत आले नव्हते. त्या टेन्शनमध्येच रिसेप्शनजवळ गेल्या आणि तिथे विचारू लागल्या, मॅडम, माझ्यासोबत माझा मुलगा आणि सूनबाई होते, पण त्यांच्या खोलीला बाहेरून लॉक आहे. ते कुठे बाहेर गेले आहेत का? नशिबाने रिसेप्शनवर बसलेली ती मुलगी महाराष्ट्रीयन होती. त्या मुलीने मुलाचे नाव विचारले आणि जेव्हा कुसुमताईंनी आपल्या मुलाचे नाव सांगितले तेव्हा ती मुलगी म्हणाली, ते तर सकाळीच इथून निघून गेले आहेत. कुसुमताईंनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या खूपच घाबरल्या आणि म्हणाल्या, बाळा जरा व्यवस्थित तपासून बघ ना, खरंच हा माझा मुलगाच आहे का? आणि जर गेला असेल तर त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत होती का? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी जेव्हा सकाळी इथे येत होते तेव्हा मी एका छोट्या मुलाला घेऊन एका नवरा बायकोला इथून जाताना बघितले होते. पण मी हे म्हणू शकत नाही की हा मुलगा तुमचाच असेल. पण ज्या नावाने तुम्ही सांगत आहात त्या नावाने 2 खोल्या बुक केल्या होत्या. एक खोली सकाळीच सोडली आणि एक खोली उद्या संध्याकाळपर्यंत बुक आहे. आता मात्र कुसुमताई खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या. समजत नव्हते की न सांगताच त्यांचा मुलगा आणि सुनबाई कुठे निघून गेले आणि ते सुद्धा त्यांना एकटीला सोडून. पूर्ण दिवसभर त्या आपल्या मुलांची वाट बघत बसल्या की थोड्याच वेळात मुलं परत येतील. परंतु संध्याकाळ झाली तरी त्यांची मुलं परत आली नाही. आता तर रात्रही झाली तरीही त्यांची मुलं परत आली नव्हती. त्यांनी आपल्या मुलाला फोन लावायचाही प्रयत्न खूप केला, परंतु त्याचा नंबर लागतच नव्हता. त्यांनी आपल्या सुनेचा नंबरही ट्राय केला, परंतु तिचाही फोन कोणीच उचलला नाही. आता कुसुमताई तरी काय करू शकत होत्या? मुलाचा आणि सुनेचा नंबर त्यांनी डायरीमध्ये लिहिला होता, परंतु अजून कोणाचाच नंबर त्यांच्याजवळ नव्हता. कारण त्यांचा स्वतःचा फोनसुद्धा त्यांच्या मुलाजवळच होता. काल जेव्हा त्या वैष्णवी देवीचे दर्शन करण्यासाठी वर चढत होत्या तेव्हा त्यांनी त्यांचा मोबाईल आपल्या मुलाजवळ सांभाळण्यासाठी दिला होता.
त्यांच्याजवळ कोणताच फोन किंवा कुणाचाच नंबर नव्हता आणि त्यात आज पूर्ण दिवस निघून गेला होता आणि दुसऱ्या दिवशी हॉटेलवाले त्यांना खोली सोडायला सांगणार होते. मग त्यानंतर कुसुमताई कुठे जाणार, काय करणार, विचार करून करून त्यांचं डोकं दुखायला लागले होते. त्या शांत मनाने देवीची प्रार्थना करू लागल्या आणि त्यातच त्यांचा डोळा लागला. त्या पूर्ण दिवस रडून रडून तशाच खोलीत तिथेच झोपून गेल्या. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते आणि फक्त आज संध्याकाळपर्यंतच त्या या हॉटेलमध्ये थांबू शकत होत्या. परंतु कुसुमताई तरी आता काय करू शकत होत्या, कारण त्यांच्याजवळ ना पैसे होते आणि नाही कोणती राहण्याची जागा. त्यांनी जाऊन पुन्हा एकदा त्या रिसेप्शनवाल्या मुलीसोबत बोलणे केले, जी मराठी होती. तिला आपले मनातले सर्व काही सांगितले. तेव्हा ती मुलगी अडखळत म्हणाली, मावशी, वाईट वाटून घेऊ नका, परंतु इथे कायमच असे घडते की कधी कोणी आपल्या आईवडिलांना इथे घेऊन येतात आणि इथेच मंदिरात सोडून जातात, तर कधी काही जण मुद्दामून गर्दीत आपल्या आईवडिलांचा हात सोडतात आणि निघून जातात. तुमच्या मुलाने असेच काहीतरी केले आहे तुमच्यापासून सुटका मिळवण्यासाठी. मला तर आजकालच्या मुलांचं काही समजतच नाही. जर त्यांच्याच मुलांनी त्यांच्यासोबत तसे केले ना, तेव्हा त्यांना कळेल. परंतु कुसुमताईंनी त्या मुलीचे हे असे बोलणे ऐकल्यानंतर लगेच म्हणाल्या, नाही नाही बाळा, तू चुकीचे समजत आहेस. माझा मुलगा आणि सुनबाई असे काहीच करणार नाही. त्यांचे तर माझ्यावर खूप प्रेम आहे. माझी ते खूपच काळजी घेतात. ते तर मला कोणतेच काम करून सुद्धा देत नाही. पण अचानक ते लोक कुठे निघून गेले बरं? मला तर त्यांची काळजी वाटत आहे. त्यांच्यासोबत तर काही उलटसुलट तर झाले नसेल ना? हाच विचार करून माझं हृदय पिळवटून निघत आहे बघ. तेव्हा ती मुलगी कुसुमताईंना बघून म्हणाली, असे पण असू शकते मावशी. देवी आई सगळं काही ठीक करेल आणि तुमचा मुलगा आणि सुनबाई आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला घेण्यासाठी परत येऊ देत. नाहीतर, एवढे बोलून ती मुलगी शांत झाली. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, नाहीतर काय बाळा, मला माहिती आहे की मला या हॉटेलमधून बाहेर काढतील, पण मला विश्वास आहे की माझा मुलगा संध्याकाळपर्यंत मला घेण्यासाठी नक्की येईल आणि जर नाही आला तर मला त्यांच्याजवळ पोहोचण्यासाठी कोणता ना कोणता रस्ता शोधावाच लागेल. कारण माहिती नाही त्यांना या वेळेला माझी गरज असेल, ते कोणत्या तरी संकटात सापडले असतील. मला तर सगळ्यात जास्त काळजी या गोष्टीची आहे की माझी मुलं कोणत्या संकटात सापडली तर नसतील ना. ती रिसेप्शनवर बसलेली मुलगी सगळं काही ऐकत राहिली आणि काहीच म्हणाली नाही. जेव्हा कुसुमताई आपल्या खोलीत निघून गेल्या तेव्हा ती मुलगी आपल्या मैत्रिणीशी हिंदीमध्ये बोलू लागली, बघितलं, हे असतं एका आईचं काळीज. मुलगा सून यांना इथेच सोडून गेले आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते लोक अगदी ठीक असतील. त्यांना काहीच झालं नसेल. उलट आपल्या आईला इथे सोडून तिकडे ते मजा हजा करत असतील. पण बघ, ही बिचारी आई इथे आपल्या मुलांच्या काळजीत झुरत बसली आहे की आपली मुलं सुखरूप असतील. खरंच आईचं मन असंच असतं. आपल्या मुलांवर किती प्रेम करते बाई. हे देवी आई, संध्याकाळपर्यंत कोणता ना कोणता रस्ता दाखव, नाहीतर माझ्यासमोरच या मावशीला जर धक्के देऊन बाहेर काढले तर खरंच मला खूप वाईट वाटेल. पण मी तरी काय करू शकते? मी तर स्वतःच इथे माझ्या मामा मामीजवळ राहते. जर मी त्यांना या मावशीला मदत करण्यासाठी सांगितले ना, तर तेच मला घरातून बाहेर काढतील. मग असं असताना मी त्यांची मदत कशी करू शकते? तेव्हा तिची मैत्रीण हिंदीमध्ये म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस. तूच महाराष्ट्रामधून इथे तुझ्या मामा मामीजवळ राहण्यासाठी आली आहेस. मामा मामीशिवाय तुझे दुसरे कोणीच नाही. बरं चल, जाऊ दे, एवढा विचार करू नकोस. कोणता ना कोणता रस्ता नक्कीच निघेल. आणि जर आपण त्या मावशीबद्दल विचार करत आहोत तर त्यांची मुलंसुद्धा तिकडे त्यांचा विचार करत असतीलच की. आणि जरीही त्यांच्या मुलांनी त्यांचा विचार केला नसेल तर देवी मा आहेत की. तू टेन्शन घेऊ नकोस. या प्रॉब्लेमचे सोल्युशन नक्कीच निघेल. आणि असे पण होऊ शकते की या मावशीच्या मनातलं खरं होईल आणि संध्याकाळी त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी नक्कीच येईल. तेव्हा ती मुलगी दिव्या म्हणाली, खरंच बाई, असंच घडू दे. आता दुसरा दिवसही असाच निघून गेला आणि कुसुमताईंनी कालपासून आत्तापर्यंत काहीच खाल्ले किंवा प्यायले नव्हते आणि याचमुळे त्यांना खूपच अशक्तपणा आला होता. कुसुमताई पुन्हा रिसेप्शनवर येऊन दिव्यासोबत बोलल्या. त्यांनी दिव्याला एक कार्ड दिले जे कदाचित त्यांच्या कपड्यांच्या बॅगमध्ये चुकून आले होते. त्या कार्डमध्ये कुसुमताईंच्या शेजारच्यांचा घराचा पत्ता लिहिला होता आणि या शेजारच्या घरातून आपल्या घरापर्यंत त्या सहज जाऊ शकत होत्या. त्या दिव्याला म्हणाल्या,
बाळा, जर तू माझी मदत केली तर तुझे उपकार कधीच विसरणार नाही. मरेपर्यंत तुझे हे उपकार मी लक्षात ठेवेल बाळा. मी जर एकदा घरी पोहोचले तर माझ्या मुलाचा आणि सुनेचा पत्ता मिळवेल की ते लोक नक्की कुठे आहेत, कोणत्या संकटात तर नाही ना सापडले. यावर दिव्या त्यांना म्हणाली, मावशी प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे बोलू नका. इथे खूप क्लायंट आले आहेत. तुम्ही प्लीज तुमच्या खोलीत जा, कारण तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी इथे बोलू शकत नाही. सगळे लोक तुम्हालाच बघत आहेत. तेव्हा दिव्याने कुसुमताईंना समजावून त्यांच्या खोलीत पाठवले. जेव्हा कुसुमताई आपल्या खोलीकडे जायला लागल्या तेव्हा रस्त्यातच त्यांना चक्कर आली होती आणि त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या. हे पाहून तिथे लोकांची गर्दी झाली. दिव्याने त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि आपल्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांची मदत घेऊन त्यांना त्यांच्या खोलीत सोडून आली. त्यांच्यासोबत आपल्या मैत्रिणीला बसायला सांगितले, म्हणजे ती त्यांची थोडीशी काळजी घेऊ शकेल, कारण संध्याकाळपर्यंत कुसुमताई त्या खोलीत राहू शकत होत्या. जेव्हा दिव्या तिच्या कामामधून फ्री झाली तेव्हा ती कुसुमताईंच्या खोलीत गेली. तिला पाहताच कुसुमताई जोरजोरात रडू लागल्या आणि तिच्या पायाशी पडून म्हणाल्या, बाळा मी तुझ्या पाया पडते, मला माझ्या घरी सोड. तेव्हा दिव्याने त्यांना उठवले आणि म्हणाली, मावशी तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. प्लीज माझे पाय धरू नका. तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात. प्लीज उठा बरं. हे बघा मावशी, असं नाही की मला तुमची मदत करायची नाही, पण माझी थोडीशी मजबुरी आहे. तुम्ही थोडी वाट पहा. असे होऊ शकते की वैष्णवी देवी तुमचं घराणे ऐकेल आणि जर असे झाले नाही तर मी माझ्या बॉससोबत बोलेन की अजून काही दिवस तुम्हाला इथे राहू देत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला जितकं होईल तितकं मी तुमची मदत करेल. ठीक आहे ना? आता तुम्ही आराम करा आणि जेवून घ्या बरं. कुसुमताईंना जेवण देऊन दिव्या तिथून निघून आली. तसे तर कुसुमताईंचे मन तिथे लागतच नव्हते आणि आपल्या मुलाची आणि सुनेची काळजी त्यांना सतावत होती की माहिती नाही कसे असतील, कोणत्या अवस्थेत असतील. आणि इकडे मुलगा आणि सून आपल्या आईला सोडून आले होते तेव्हापासून खूपच खुश होते. घरात तर आनंद साजरा केला जात होता आणि खूप खुश होते, कारण त्यांनी आपल्या आईपासून सुटका जी मिळवली होती. इकडे जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली तेव्हा त्यांचा मुलगा न्यायला आला नाही. तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने कुसुमताईंना खोलीतून बाहेर निघायला सांगितले. कुसुमताई त्यांच्या विनवण्या करत राहिली. दिव्यासुद्धा आपल्या मॅनेजरसोबत बोलली, परंतु मॅनेजर तयार झाले नाही. उलट मॅनेजर दिव्याला हिंदीमध्ये म्हणाला, तू इतकं काय इंटरफिअर करत आहेस? तू त्यांच्या रूमचे पेमेंट करणार आहेस का? यावर दिव्या शांत बसली. तेव्हा मॅनेजर परत म्हणाला, दिव्या तू तुझ्या कामाशी काम ठेव. असे जगात कितीतरी लोक असतात, मग मी सगळ्यांची मदत करत फिरू का? मी इथे अनाथ आश्रम खोलले नाही, त्यामुळे चुपचाप तुझे काम कर आणि या गोष्टीमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस. मग तो मॅनेजर कुसुमताईंना म्हणाला, हे बघा आजी, दिव्याने एवढी सारी विनंती केली आहे म्हणून आज रात्रीसाठी तुम्हाला इथे ठेवू शकतो, पण उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या राहण्याची सोय करायला हवी, कारण मी तुम्हाला जास्त दिवस इथे असं राहून देऊ शकत नाही, नाहीतर माझी नोकरीसुद्धा जाईल. तुम्हाला समजत आहे ना मी काय बोलत आहे ते? एवढं बोलून मॅनेजर तिथून निघून गेला आणि कुसुमताई देवाला प्रार्थना करत राहिल्या की कसंही करून त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येऊ देत. परंतु आपण जसा विचार करतो तो पूर्ण होईलच असे नाही ना. पूर्ण रात्र अशीच सरली आणि अजूनपर्यंत त्यांचा मुलगा आला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्या आपल्या कामावर आली होती तेव्हा तिने पाहिले की मॅनेजर कुसुमताईंना धक्के देऊन हॉटेलमधून बाहेर काढत आहे, कारण कुसुमताई हॉटेलमधून बाहेर पडायला तयारच होत नव्हत्या. त्या पुन्हा पुन्हा मॅनेजरला विनंती करत होत्या की बाळा काही दिवस हॉटेलमध्ये राहू देत, मी बाहेर रस्त्यावर कुठे राहू? परंतु मॅनेजर त्यांचं काहीच ऐकत नव्हता. शेवटी त्यांना धक्के देऊन मॅनेजरने बाहेर काढलेच. जेव्हा दिव्याने हे सगळं काही पाहिलं तेव्हा तिला सहन झालं नाही. एका वयस्कर महिलेसोबत असा व्यवहार पाहून ती आपल्या बॉसवरच ओरडली. व्हॉट नॉनसेन्स इज दिस सर? मान्य करते की त्यांच्याजवळ पैसे नाहीत, पण तुम्हाला एवढीसुद्धा अक्कल नाही की कोणासोबत कसे वागायचे असते? या इतक्या वयस्कर आहेत, तुमच्या आईच्या वयाची आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत असे वागत आहात. यावर तो मॅनेजर हिंदीत म्हणाला, तू शुद्धीत तर आहेस ना? तुला माहिती आहे का तू कोणासोबत बोलत आहेस? मी 2 मिनिटात तुला या नोकरीतून बाहेर काढू शकतो. मग तू तुझ्या मावशीला घेऊन रस्त्यावर भटकत राहा.
समजलंस? हे सगळं ऐकून दिव्या म्हणाली, जर मला भटकायला लागले तर भटकेल, पण तुमच्यापेक्षा तर मी चांगलीच आहे ना सर. कमीत कमी माझ्याजवळ पैसे नसले तरी अक्कल तरी आहे की आपल्या वडीलधाऱ्या माणसांसोबत कसे वागायला हवे. तुम्ही तर पैशांच्या धुंदीत येऊन सगळी अक्कल गहाण ठेवली आहे. हॉटेलच्या इतक्या साऱ्या खोल्या रिकाम्या अशाच पडल्या आहेत. जर तुम्ही थोड्या दिवस त्यांना एक खोलीत राहून दिले असते तर कोणते वादळ आले असते. असे सुद्धा नाही की तुमच्या हॉटेलची एक सुद्धा खोली खाली नाही आहे आणि स्पेशल तुम्ही त्यांच्यासाठी एक खोली खाली करत आहात. तेव्हा मॅनेजर रागात येऊन ओरडला, दिव्या, तुला शुद्ध आहे का? तू काय बरळत आहेस? कोणासोबत बोलत आहेस? 2 मिनिटसुद्धा लागणार नाही तुला या नोकरीतून बाहेर काढायला. मग फिरत बस रस्त्यावर. जर तुला एवढाच या म्हातारीचा पुळका येत असेल तर तू तिला तुझ्या घरी का घेऊन जात नाहीस? तेव्हा दिव्या म्हणाली, जर माझ्या हातात असते तर मी त्यांना घेऊनच गेले असते. आणि राहिली गोष्ट नोकरीवरून काढण्याची, तर तुम्ही काय विचार करत आहात की तुम्ही मला नोकरी दिल्यामुळे माझ्यावर उपकार करत आहात का, की मला पगार देऊन माझ्यावर उपकार करत आहात? मी इथे फुकटचे काम करत नाही आणि नाही फुकटचे पैसे घेते. मी काम करते तेव्हा तुम्ही मला पगार देतात आणि जर तुमच्याकडे वर्कर्सची कमी नाही तर माझ्याकडे सुद्धा नोकऱ्यांची काहीच कमी नाही. ठेवा तुमची नोकरी तुमच्याजवळच. अशा माणसाकडे नोकरी करण्यापेक्षा हे चांगलं आहे की कुठेतरी दुसरी नोकरी करेल जिथे कमीत कमी तिथल्या मालकांचे विचार इतक्या खालच्या पातळीचे नसतील. इतके बोलून दिव्या कुसुमताईंना आपल्यासोबत घेऊन तिथून निघून गेली. परंतु दिव्याला स्वतःला माहिती नव्हते की आता आपल्याला कुठे जायचे आहे. कारण ती तर आपल्या मामा मामीसोबत या शहरात राहत होती. तिचे आईवडील तर नव्हतेच. तसे तर तिचे मामा थोडेफार ठीक होते, परंतु तिची मामी तिला खूप त्रास देत असायची. आता दिव्या काय करणार होती? कारण कुसुमताईंना ती सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती आणि त्यांना रस्त्यावर सुद्धा सोडू शकत नव्हती. आता दिव्याने विचार केला की ती एक दिवस कुसुमताईंना आपल्या घरी ठेवेल आणि त्यानंतर कसेही करून त्यांना त्यांच्या घरी सोडायला जाईल. दिव्याने आपल्या मामाला फोन लावला आणि सगळं काही सांगितलं. तिच्या मामाने फोन स्पीकरवर ठेवला होता, त्यामुळे तिच्या मामीने सगळं काही ऐकलं. जसं मामीने दिव्याचं बोलणं ऐकलं, ती रागाने ओरडली आणि म्हणाली, दिव्या, तू सुद्धा त्या म्हातारीसोबत तिकडेच मरून जा. घरी येण्याची काहीच गरज नाही. एकतर आम्ही तुला फुकटचे खायला घालत आहोत, वरतून तू एक ओझं तुझ्यासोबत घेऊन येत आहेस. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी आमच्याजवळ इतका हरामाचा पैसा नाही आहे. एवढं बोलून दिव्याच्या मामीने फोन ठेवून दिला. दिव्या रागासोबतच खूप दुःखात सुद्धा होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कुसुमताईंनी तिला एवढं दुःखी पाहून विचारले तेव्हा दिव्याने त्यांना मामीबद्दल सर्व काही सांगितले की तिची मामी तिला किती त्रास देते. लहानपणीच तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून तिचे या जगात कोणीच नाही. त्यामुळे नाईलाजाने ती तिच्या मामा मामीजवळ इथे या शहरात राहते. आता दिव्याने आपल्या मैत्रिणीकडून काही पैसे उधार घेतले आणि कुसुमताईंना त्यांच्या घरी सोडायला जाऊ लागली. जेव्हा दिव्या कुसुमताईंना घेऊन महाराष्ट्रात त्यांच्या शहरात त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा पाहिले की तिथे तर त्यांच्या शोक सभेचे आयोजन केले होते आणि आत्तापर्यंत काही लोक तिथून निघून सुद्धा गेले होते. घरी फक्त मुलगा, सून आणि कुटुंबातील काही लोक होते. सोबतच घरातला एक नोकर सुद्धा होता. सगळे मिळून घरात फक्त 4-5 जण होते. त्यामुळे निश्चिंत होऊन मुलगा आणि सून आपापसात बोलत होते. त्यांचा मुलगा म्हणत होता, शेवटी आपली 7:30 गेली आणि इच्छा असूनही इतक्या दुरून आता आई पुन्हा इथे येऊ शकणार नाही. त्याची बायको म्हणाली, अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. केव्हापासून ती म्हातारी आपल्या छाताडावर बसून नाचत होती. आता जेव्हा मेली आहे तर सुखाने तरी जगू शकू. आणि एवढं बोलून ती सून हसायला लागली. तेव्हा मुलगा म्हणाला, मेली आहे का जगाच्या नजरेत आपण तिला मारले आहे? एवढं बोलून दोघेही नवरा बायको फिदी हसायला लागले आणि म्हणाले, जाऊ दे, जे असेल ते झालं तर आपलाच फायदा ना. आता कोणाला काय माहिती की आपली आई तिकडे गंगेत बुडून वाहून गेली की आपणच तिला फसवून तिकडे सोडून इकडे आलो. इकडे तर आपण जे सांगू तेच सगळ्यांना खरं वाटत आहे ना. आणि एकदा का आईचा मृत्यूचा धाकला बनला तर सगळ्या अडचणी निघून जातील. डेथ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी, जमीन आपल्या नावावर होईल आणि मग आपण आनंदात जीवन जगू शकू.
प्रत्येक गोष्टीवरती आई रोकठोक करत राहायची. आता निश्चिंत होऊन जसे पाहिजे तसे आपण जीवन जगू शकू. हे सगळे बोलणे दिव्या आणि कुसुमताईंनी ऐकलं होतं आणि हे सगळं ऐकून कुसुमताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. शेवटी कसं काय आपला पोटचा मुलगा आपल्या आईबद्दल असा विचार करू शकतो. आता बिचारी कुसुमताई खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या आणि फक्त रडतच होत्या. इकडे दिव्याला त्यांची मदत करायची होती आणि म्हणूनच ती त्यांना इकडे त्यांच्या घरी घेऊन आली होती की खरंच चुकून त्या आपल्या मुलापासून आणि सुनेपासून चुकल्या होत्या आणि त्यामुळे ती त्यांना आपल्या मुलाला भेटवण्यासाठी इकडे घेऊन आली होती. परंतु झाले तसेच जसे दिव्याने विचार केला होता. दोघीही मुलगा आणि सुनेने मुद्दामून आपल्या आईला मरण्यासाठी दुसऱ्या राज्यात सोडले होते आणि जेव्हा आता सत्य समोर आले तेव्हा दिव्याने त्यांना समजावले, मावशी तुम्ही काळजी करू नका, पण आता मला समजत नाही की आता मी तुम्हाला कुठे सोडू. इथे मलाच माझ्या राहण्याचे ठिकाण माहिती नाही, मग अशातच मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ. तेव्हा कुसुमताई बसून फक्त रडतच होत्या. दिव्या त्यांना समजावताना म्हणाली, मला माफ करा मावशी, एकतर तुम्ही पहिल्याच इतक्या टेन्शनमध्ये आहात, वरतून मी तुम्हाला अजून टेन्शन दिले आहे. कृपा करून मला माफ करा. काहीच हरकत नाही मावशी, जे होईल ते पाहू. तुम्हाला मी चांगले जीवन नाही देऊ शकले तरी 2 वेळेचे जेवण तरी मी तुम्हाला देऊ शकते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझी आई नाही पण तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तुम्ही चला माझ्यासोबत, मी कसंही करून माझ्या मामा मामीसोबत बोलते. तुम्ही माझ्यासोबतच राहा. जेव्हा दिव्या पुन्हा एकदा आपल्या मामा मामीसोबत बोलली तेव्हा तिच्या मामाने साफ तिला नकार दिला. म्हणाला की हे बघ दिव्या, तुझ्या मामीने तर तुला पुन्हा या घरात येण्यासाठी नकारच दिला आहे. जर तुला इतकीच त्या म्हातारीचे भले करायचे आहे तर स्वतः कर. या घरात येण्याची काहीच गरज नाही. आता दिव्या काय करू शकत होती. तरीही तिने कुसुमताईची साथ सोडली नाही आणि म्हणाली, मावशी तुम्ही चला माझ्यासोबत. सध्या माझ्याजवळ थोडे काही पैसे आहेत. काही दिवस आपण ॲडजस्ट करू आणि मग मला कुठे ना कुठेतरी नोकरी लागेलच की. इतके बोलून ती कुसुमताईंसोबत त्या शहरातल्या स्वस्त लॉजमध्ये थांबली. पूर्ण दिवस कुसुमताई आपल्या मुलाबद्दल विचार करून रडत होत्या. परंतु रात्र होताच त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की जर त्यांचा मुलगा इतक्या नीच पातळीला जाऊ शकतो तर मग का नाही आपण त्याला धडा शिकवू शकत. आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवायलाच लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात मुलगा आणि सून आपल्या आईवडिलांसोबत असेच करेल. कुसुमताईंनी विचार केला, डेथ सर्टिफिकेट बनवण्या अगोदर आपली जमीन प्रॉपर्टीचे काहीतरी करायलाच हवे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमताई दिव्याला घेऊन वकिलांकडे पोहोचल्या. वकिलांसोबत बोलल्या आणि पोलिसांना घेऊन थेट आपल्या घरी पोहोचल्या. आपल्या आईला पोलिसांसोबत पाहून मुलगा आणि सून दोघांचाही श्वास घशातच अडकला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्या तोंडातून काहीच आवाज निघाला नाही. पोलिसांना सगळ्या काही गोष्टी कुसुमताईंनी पहिल्याच सांगितल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला अटक केले आणि घेऊन सुद्धा गेले. पोलीस त्यांना जास्त दिवस तर आतमध्ये ठेवू शकत नव्हते, परंतु कुसुमताईंनी त्यांना जे सांगितले होते त्याच्या आधारावर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढले आणि पुन्हा कधीच कुसुमताईच्या आसपास भटकायला सुद्धा सांगितले नाही. आता कुसुमताई दिव्याला घेऊन आपल्यासोबत राहू लागल्या. दिव्यानेही छोटी मोठी नोकरी शोधली आणि इकडे कुसुमताई ज्यांचे आपले स्वतःचे घर होते तिथे त्या दिव्यासोबत आनंदात राहू लागल्या. एका अनाथ मुलीला आईचे प्रेम भेटले आणि एका आईला तिची काळजी घेणारी मुलगी. जे काम त्यांचा सख्खा मुलगा सून करू शकले नाही ते काम दिव्याने करून दाखवले. कुसुमताईंची काळजी घेतली आणि अडचणीच्या काळात दिव्याने त्यांची साथ दिली. मग असे असताना त्या मुलीची साथ कुसुमताईंनी कशी काय सोडली असती. त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या मुलीसारखे दिव्याला आपलेसे केले आणि दोघीही आनंदात त्या घरात राहू लागल्या. काही काळानंतर एक अनाथ मुलगा पाहून जो व्यवहाराने खूप चांगला होता त्याच्यासोबत कुसुमताईंनी दिव्याचे लग्न लावून दिले आणि आता सगळे लोक सोबतच एका कुटुंबासारखे एकत्र राहतात. जे प्रेम मुलगा सून देऊ शकले नाही ते प्रेम अनोळखी मुलगी आणि जावयाकडून त्यांना मिळत होते आणि आता त्यांना कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती. पूर्णपणे त्या निश्चिंत होऊन आपले सुखी जीवन जगत होत्या. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.